एखाद्या वेळेस आपल्याला खूप पेन होतं, मग आपल्याकडे काय उपाय असतो, एक पेन किलर घेणं आणि मग ते पेन कमी होऊन जातं. मग काही दिवसांनी परत पेन होतं, मग आपल्याकडे उपाय असतो पेन किलर घेणं आणि परत ते पेन होतं. असं हे सायकल वर्षानुवर्ष सुरू राहू शकतं किंवा महिन्याने महिने राहतं. मग आपण जेव्हा ती पेन किलर त्यावेळेस घेतो, ती जर दीर्घकाळ घेतली तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्याने ऍसिडिटी सारखी तक्रार होऊ शकते किंवा अल्सर होऊ शकता पोटात किंवा अगदी त्याचा किडनीवर मोठ्या प्रमाणात चुकीचा परिणाम होऊ शकतो. आयुर्वेदामध्ये पेन हे वायूशिवाय नाही आणि कोणत्याही वाताची तक्रार असेल तर त्याला साधं सरळ सोपं औषध आहे, ते म्हणजे वातस्य उपक्रम स्नेहा स्वेदा संशोधन मृदू, म्हणजे तेल लावणं हे वाताचं उत्तम औषध आहे. मग आणि इमर्जन्सीमध्ये एखादा पेन आहे तर आयुर्वेदामध्ये सुद्धा अग्निकर्म करणं, विद्ध चिकित्सा करणं, मर्मबिंदू असतात त्याच्यावर दाब देणं किंवा ते पेन का झालंय याच्या मूळ कारणांचा विचार करणं. म्हणजे एखाद्या दिवशी तुमचं खूप पायी चालणं झालंय किंवा खूप एक्झर्शन झालंय आणि त्याने समजा तुमचा गुडघा किंवा घोटा खूप दुखतोय, तर मग त्या केसमध्ये तुम्ही त्याला व्यवस्थित विश्रांती देणं हा त्याचा उपचाराचा भाग असू शकतो. किंवा कधीतरी तुम्हाला सारखं बाहेर जेवायला लागलं, रात्रीचं उशिराचं जेवण झालं आणि खूप ऍसिडिटी झाली असं मूळ कारण असेल आणि त्याने तुमचं डोकं दुखतंय किंवा मान दुखते असं झालं, तर त्या केसमध्ये तुम्हाला ऍसिडिटी कमी करणारं गुलकंदासारखं औषध दिलं, गाईच्या तूप नाकात टाकणं नस्यासारखं औषध दिलं, तर त्याने सुद्धा पेन हे तितक्यात चटकन कमी होतं. कंबर खूप दुखते तर तिथे कमरेला काही लावायचे विशिष्ट लेप असतात, ते लेप लावले, अग्निकर्म विद्धकर्म केलं, कटिबस्ती केला, बस्ती दिला, तरी सुद्धा पेन हे लगेच कमी होतं. म्हणजे जेव्हा जेव्हा इमर्जन्सी आपल्याला पेन झालं आणि आपण पेन किलर घेतली, वेळ नाही, शक्य नाही म्हणून त्यावेळेचा भाग सोडला, तर जेव्हा जेव्हा आपल्याला पेन होईल त्या वेळेत जर तुमच्याकडे वेळ असेल तर प्रयत्न करा की त्याचं मूळ कारण काय आहे ते हुडकायचा प्रयत्न करा आणि ते कारणच घालवून टाका. म्हणजे ते पेनही लगेच कमी होईल, औषध गोळ्या साईड इफेक्टची भीती राहणार नाही आणि त्यासोबत ते पेन पुन्हा पण होणार नाही याची कायमचा आपला बंदोबस्तही करता येईल. फक्त पेन आहे आणि पेन हे तेल लावल्याने कमी होतं कोणतंही पेन, मग ते कमरेचं दुखणं असू शकतं, टाचेचं दुखणं असू शकतं, गुडघ्यांचं दुखणं असू शकतं, डोकं दुखणं असू शकतं, पोट दुखणं असू शकतं. कुठेही पेन असेल तर पुन्हा आयुर्वेदाचं म्हणणं असं आहे की जेव्हा जेव्हा शरीरामध्ये एखाद्या आवश्यक धातूची झीज होते, मोठ्या प्रमाणात डेफिशियन्सी होते, हे एक कारण, किंवा अवरोध निर्माण होतो आतल्या शरीरात जी स्रोतस आहेत त्याच्यामध्ये कधी कोणता ब्लॉक तयार झाला तर पेन होतं. म्हणजे उलट आपल्याला माहिती आहे की मायोकार्डियल इन्फाक्शन म्हणजे तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये गाठ तयार झाली आणि रक्तपुरवठा मिळाला नाही तर काय होणार आहे, डावा हात किंवा छाती किंवा डावा खांदा तिथे मोठं पेन होतं, तर ते अवरोधात्मक अवस्थेचं लक्षण असतं. म्हणून जेव्हा कधी शरीरामध्ये वेदना होतात, पेन होतं, तेव्हा दोनच कंडिशन आपल्या आयुर्वेदाप्रमाणे महत्वाच्या असतात. एक तर डेफिशियन्सी मोठ्या प्रमाणात झाली आहे तर ती रिफिल करा, किंवा ब्लॉक तयार झालाय तर तो ब्लॉक रिमूव्ह करा. या पद्धतीने जर आपण या दोन ट्रीटमेंट त्या पेनसाठी केल्या तर पेन पण लगेच कमी होतं, पुन्हा ते होणार नाही आणि कोणत्याही औषधांच्या साईड इफेक्ट पण आपल्याला सहन करण्याची त्याची आवश्यकता राहणार नाही. किंवा पेन किलरचं ऍडिक्शन म्हणजे पाळी आली आहे आणि ती क्वालिटेटिव्ह नाही आणि त्या काळात जर आपण पेन किलर घेत राहिलो तर इन्फर्टिलिटी पासून ते कॅन्सर पर्यंतचे उपद्रव, पुढे आजार हे आपले वाट बघत असतात. एखादा आजार आहे, एखादं लक्षण आहे आणि आपण त्याची ट्रीटमेंट केली नाही, तर नीट मुळापासून उपचार केला नाही तर त्या आजाराचे सेकंडरीज शरीरामध्ये तयार होतात आणि त्या उपचारांमध्ये अजून आजारांमध्ये वाढच होते. म्हणून यासाठी पुन्हा मुळापासून उपचार करण्याची आवश्यकता आहे. म्हणून पेन मॅनेजमेंटसाठी अंगाला तेल लावणं इतका साधा उपचार आहे आणि तो बेस्ट आहे. फक्त आज दुखतंय म्हणून आज लावलं आणि लगेच गेलं, यापेक्षा दीर्घकाळ सातत्याने सवयीने ते तेल लावणं असायला हवं आणि त्यासोबत आपली प्रकृती काय, आपला कोणता अवयव दुखतोय, त्यामागचं मूळ कारण काय याचा विचार करून त्या सिद्ध वनौषधींनी जर आपण तेल लावलं, म्हणजे महानारायण तेल वापरायचं, महाविषगर्भ तेल वापरायचं, शतावरी तेल वापरायचं, गुळवेल तेल वापरायचं, बला तेल वापरायचं, चंदन बला लाक्षारी तेल वापरायचं, दशमूळ तेल वापरायचं, यापैकी कोणतं तेल वापरायचं हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांना दिलं तर हे तेल जरी आपण दीर्घकाळ व्यवस्थित लावलं तर कोणतेही
पेन मॅनेजमेंट हे सहज शक्य आहे. हे केल्याचे फायदे पण मी तुम्हाला सांगितले की ते पेन पुन्हा येणार नाही आणि सहज कमी येईल आणि त्याचे कोणतेही साईड इफेक्ट सुद्धा होणार नाही. म्हणून जर तुम्हाला कुठेही पेन असेल, कुठे वेदना असतील, त्या कोणत्याही एखाद्या विशिष्ट अवयवाच्या असतील किंवा एखाद्या विकाराच्या असतील, तर नक्की जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा त्याचं मूळ कारण हुडकून काढा, त्या मूळ कारणांवर उपचार करा आणि मग त्या जळवा असतील, लेप चिकित्सा, विद्ध अग्निकर्मासारख्या चिकित्सा, प्रमाणात लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, डाएट मॉडिफिकेशन, व्यायाम करणं त्या अवयवाचा, त्या स्नायूंचा, हे तुम्ही करा. म्हणजे मुळापासून सहजच त्या पेनमधनं बाहेर पडाल.